सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा, प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा। हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑटोनॉमस NAC A ग्रेड असणारं अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज। इथे MBA, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग मधील 7 ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या। या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य, इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनीत चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणारं हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा विद्यार्थ्यांना इथे दिलं जातं। स्पोर्ट्स इव्हेंट, कल्चरल इव्हेंट, सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, कॉलेज बस या सुविधा आहेत। सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला मिळालाय। अधिक माहितीसाठी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सांगली जिल्ह्यातील कुत्री जयसिंगपूर उदगाव येथे सोडल्याचा संशय, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण। गेल्या 4 दिवसात जयसिंगपूर उदगावात 400हून अधिक मोकाट कुत्री अज्ञातांनी आणून सोडली आहेत। 4 दिवसापासून रस्त्यावर 50 कुत्र्यांच्या झुंडी फिरत असून नागरिकांवर हल्ले करीत आहेत। त्यामुळे जयसिंगपूर उदगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले। दरम्यान ही मोकाट कुत्री सांगली मिरजेतून आणून सोडल्याचा संशय नागरिकांना आहे। त्यामुळे जयसिंगपूर नगरपालिका आणि उदगाव ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकातून होत आहे। उदगाव बायपास मार्गावर 50हून अधिक हॉटेल्स आहेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कुत्री असतात। मात्र या 4 दिवसात 400हून अधिक मोकाट कुत्री जयसिंगपूर उदगाव परिसरात आणून सोडण्यात आली आहेत। ही मोकाट कुत्री सैरभर अवस्थेत मार्गावर झुंडीमध्ये फिरत आहेत। शिवाय घर, हॉटेल, दुकानांमध्ये घुसत आहेत। त्याचबरोबर एखाद्या मोटरसायकल चालकाला घेरून त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रकार होत आहे। त्यामुळे जयसिंगपूर आणि उदगावात एकच खळबळ उडाली। सांगली कोल्हापूर महामार्गावरील उदगाव रेल्वे ओव्हरब्रिजकडून उदगाव व जयसिंगपूरकडे कुत्र्यांच्या झुंडी दाखल होत आहेत। या कुत्र्यांना खाण्यासाठी काय मिळत नसल्याने ही कुत्री चिकन, मटण दुकाने, कचऱ्यांच्या ठिकाणी हैदोस घालत आहेत। शिवाय रस्त्यावरून मोकाटपणे नागरिकांवर हल्ले करत आहेत। शिवाय या कुत्र्यांच्या झुंडी गल्लीत जाताना गल्लीतील कुत्री आणि ही कुत्री एकमेकांच्या अंगावर जाऊन मोठमोठ्याने भुंकून नागरिकांच्या अंगावर धावून जाऊन हल्ले करत आहेत। शिवाय या कुत्र्यांना खाण्यासाठी अन्न मिळत नसल्याने सैरभर झालेल्या अवस्थेत फिरत आहेत। ही कुत्री उदगाव येथील बसस्थानकापासून बेकर वसाहत, तुलसी ब्लड बँक, डीमार्ट, झेले फूड, जयसिंगपूर बसस्थानक, क्रांती चौक, शिरोड रोड, आरोग्य केंद्र, जनतरा हायस्कूल, रेल्वे स्टेशन यासह परिसरात सोडलेल्या कुत्र्यांनी हैदोस घातला। त्यामुळे नागरिकात भीतीचं वातावरण निर्माण झालं। त्यामुळे जयसिंगपूर नगरपालिका आणि उदगाव ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकातून होत आहे। महान करेला न्यूजसाठी इजाज खान पठाण, जयसिंगपूर।